नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भोवळ आली. कारण मित्रहो, जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष हे काल रविवारी तेथे गेले होते आणि सभा चालू असताना त्यांना अचानक भोवळ आली. ते कोसळले. नंतर उपचार केल्यानंतर ते बरे झाले. त्यांनी पुन्हा भाषण केलं आणि मोदींना हटवल्या वाचून मी मरणार नाही, घाबरू नका, अशी घोषणा त्यांनी केली. मी विचार करायला लागलो की यांना भोवळ अशी का आली, एवढे कष्ट त्यांना कसले घ्यावे लागतायत. आणि मग माझ्या लक्षात आलं की आदल्या दिवशी परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत, सर्वसाधारण सभेत, पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून काढून घेण्याची घोषणा केली. त्याच्या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही काश्मीरमध्ये येऊन तसंच म्हणाले. राजनाथ सिंगांनीही त्या आशयाचं भाषण केलं. या सगळ्या गोष्टी काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या आणि काँग्रेसची आपल्यावर काहीतरी विशेष जबाबदारी आहे असं मानणाऱ्या नेत्यांना या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. पाकिस्तान निर्मिती हे आपल्या हातून घडलेलं फार मोठं पुण्यकारक आणि धर्मकृत्य आहे अशी काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या लोकांची भावना आहे. त्यामुळे पाकिस्तान विषयात किंवा मुसलमानांच्या विषयात तुम्ही काही वेगळं करायचं ठरवलं की ते अस्वस्थ होतात आणि त्यांना मग अशी चक्कर येते. आपण याला परंपरा आहे, आपण पाहू. गांधींनी स्वामी श्रद्धानंदांचा जो खुनी होता रशीद, त्या विषयात काय केलं? मुसलमानांनी बळानं वाटवलेले जे हिंदू होते त्यांना पुन्हा हिंदू करायचं, मुसलमान धर्म त्यांना सोडायला लावायचा, यासाठी स्वामी श्रद्धानंदांनी शुद्धी चळवळ केली. त्यामुळे चिडून जाऊन रशीद नावाच्या एका आतंकवादी प्रवृत्तीच्या मुसलमानांनी स्वामी श्रद्धानंदांची ते झोपलेले असताना हत्या केली, भोसकून. आता लोकांना याचा राग आला. तेव्हा गांधींनी रशीदला, मी भाई रशीद म्हणतोय, तो मला भावासारखा आहे, त्यांनी त्याच्या धर्माला जे योग्य वाटतं ते केलं, तुम्ही त्याचा सूड घेऊ नका असं हिंदूंना आवाहन केलं आणि त्याला संरक्षण दिलं. 55 कोटींसाठी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानला 55 कोटी द्यायचे, ते का दिले नाही म्हणून चिडून जाऊन गांधींनी उपोषण केलं. त्यानंतर भारत सरकारचा मंत्रिमंडळाचा निर्णय फिरवून लावून काही कारणासाठी भारत सरकार देत नव्हतं, कारण पाकिस्तान त्या पैशाचा उपयोग शस्त्र जमा करून काश्मीरवर आक्रमण करण्यासाठी करेल असं भारत सरकारला, मंत्रिमंडळाला वाटत होतं. पण गांधींनी ते द्यायला लावले आणि मग उपोषण सोडलं. त्या उपोषण सोडण्याच्या ज्या अटी गांधींनी घातल्या भारतीय जनतेला, त्यात दिल्लीमध्ये मुसलमानांच्या दुकानावर हिंदूंनी आर्थिक बहिष्कार टाकला होता, तो आधी उठवा अशी मागणी गांधींनी केली. त्या मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाकायचा असतो हे हिंदूंना माहिती आहे आणि तसा त्यांना अनुभव आहे आणि असा बहिष्कार आम्ही टाकू देणार नाही हे काँग्रेसचं धोरणही हिंदूंना माहिती आहे. तुम्हाला काश्मीरमध्ये जर सुखानं राहायचं असेल तर शेख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल असं नेहरूंनी तिथे जाऊन भाषण केलं आहे. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर केरळमधली जी मुस्लिम लीग आहे ती देशभक्तांची संघटना आहे असं माना. आणि मुस्लिम लीगनी पाकिस्तान निर्माण केलं, त्याचा राग केरळमधल्या मुस्लिम लीगवर काढू नका, संशय घेऊ नका असा आदेश नेहरूंनी काढलेला आहे. नेहरूंनी संघावर आणि सावरकरांवर
नेहमी संशय घेतला, पण केरळमधल्या मुस्लिम लीगला ती देशभक्तांची संघटना आहे असे प्रशस्तीपत्र नेहरूंनी दिले. स्वतंत्र भारताच्या विधानसभेमध्ये धर्मांतर विरोधी कायदा जेव्हा जेव्हा यायला लागला, तशी विधेयकं सादर झाली, तेव्हा हर प्रयत्नानं इंदिरा गांधींनी ती विधेयकं त्याचं कायद्यात रूपांतर होऊ नये म्हणून प्रयत्न केले. तर ही काँग्रेस संस्कृती आहे. काँग्रेस संस्कृतीला मुसलमानांच्या विषयात तुम्ही काही विपरीत केलं, विपरीत म्हणजे राष्ट्रहित वगैरे त्याला विचार करायचा नसतो. काँग्रेसला ते वाटतं ते मुसलमानांच्या इच्छेविरुद्ध तुम्ही काही करायचं नाही. मुसलमानांच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जे करता त्याला काँग्रेस संस्कृती विपरीत म्हणते आणि म्हणून त्यांना भोवळ आले. आता त्यावेळेला त्यांनी जी घोषणा केली की मोदींना हटवल्या वाचून मी मरणार नाही, तर कसं आहे, जन्म आणि मृत्यू ही दोन्ही खाती जी आहेत ती देवांना आपल्याकडे ठेवलेली आहेत आणि त्यात तो कुणालाही ढवळाढवळ करू देत नाही. त्यामुळे त्या विषयावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही. तो वेळ फुकट घालवण्याचा एक प्रकार आहे. आणि दुसरं म्हणजे खरगे म्हणजे काही बाजीप्रभू देशपांडे नव्हे. बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवताना विशाळगडावर महाराज पोचले आणि त्यानंतर तोफांचे आवाज आले ते मी ऐकले तरच मी प्राण सोडेन, तोफांचे आवाज ऐकल्या वाचून मी प्राण सोडणार नाही, असं एक मोठं उदात्त ध्येय बाजीप्रभू देशपांड्याला होतं आणि त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत पावनखिंड लढवली. या औरंगजेबाच्या सैन्याला आणि बाकीच्या इतर आक्रमक जे आले होते त्यांच्या सैन्याला त्यांनी एक पाऊल पुढे जाऊ दिलं नाही. तसं काही मोठं मिशन यांच्याकडे आहे का मल्लिकार्जुन खरगेकडे, त्यांनी सांगायला पाहिजे. दुसरं ते असं म्हणाले की आम्हाला कोणी देशभक्ती शिकवू नये, बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे, अशी घोषणा मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. मल्लिकार्जुन खरगे यांना हे सांगायला पाहिजे, अहो तुम्ही बांगलादेशची निर्मिती केलीत, हा भारतावर, हिंदूंवर, एकंदर जगावर उपकार केलेला नाही. तुम्ही पाकिस्तान निर्मिती करून केवढा तरी मोठा अपराध केलेला आहे. तुम्ही जागतिक शांततेला धोका निर्माण केला, तेवढा तुमचा मोठा अपराध आहे. पाकिस्तान हे जागतिक आतंकवादाचं एक केंद्र आहे, ते तुम्ही निर्माण केलं आहे आणि त्या चुकांची दुरुस्ती तुम्ही बांगलादेश निर्माण करून केली, तर त्याचा फार मोठा असा गर्व आणि अभिमान बाळगू नका. तुम्ही उपकार केले नाहीत हिंदूंवर, जगावर आणि एकंदर सगळ्या लोकांवर, ते तुम्ही करायलाच पाहिजे. जसं बांगलादेशला मोकळं केलं तसं पाकिस्तानला सुद्धा मोकळं करायचं आहे. ते करण्याची भाषा केली तरी तुम्हाला चक्कर येते, इतके तुम्ही नाजूक प्रकृतीचे आहात. याचा विचार काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या दुसऱ्या पक्षांनी सुद्धा करायला पाहिजे. आता सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या गटाचे, तो जो पक्ष आहे शरद पवारांपासून फुटलेला राष्ट्रवादीचा, त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते परवा असं म्हणाले एके ठिकाणी की लोकसभा निवडणुकीला आमची मतं भाजपकडे गेली नाहीत, स्थानांतरित झाली नाही, ट्रान्सफर झाली नाहीत. ही चूक झाली, यावेळेला तसं होणार नाही. आणि आम्ही एकंदर आत्ता भाजपशी जे व्यवहार करतो आहेत, आमच्या असं लक्षात आलं की भाजपकडे जेवढा मोकळेपणा आहे तेवढा काँग्रेसकडे नाही. मग तुम्ही अधिक भाजपशी जसे संबंध वाढवाल, सौहार्द वाढवाल, तुमच्या असं लक्षात येईल की भाजपकडे म्हणजे संघ संस्कृतीकडे लपवण्यासारखं काही नाही. त्यांना राष्ट्र निर्माण करायचं आहे. राष्ट्र निर्माण करताना असं लपवून छपवून नाही, उघड्या शाखेवर ते राष्ट्र निर्माणाचे प्रयोग करतायत. पण तुम्ही जे म्हणालात की आम्ही भाजपशी जुळवून घेणार आहोत पण आम्ही आमची विचारसरणी सोडणार नाही, तर मला तुम्हाला विचारायचं, तुमची विचारसरणी आहे तरी काय हो? 1000 शब्दांचा निबंध लिहा बरं, पाहिजे तर शरद पवारांना जाऊन भेटा आणि म्हणावं आपली विचारसरणी काय आहे. तुमच्या असं लक्षात येईल काँग्रेस संस्कृतीची विचारसरणी
येन केन प्रकारेण सत्तेवर येणं एवढंच आहे. आणि मुसलमानांना न दुखावणं हे दोनच कार्यक्रम काँग्रेसकडे आहेत. काँग्रेसकडं तिसरा कार्यक्रम नाही. सत्तेवर येणं, काही करून त्याचा अभ्यास करणं, त्याचं शास्त्र बनवणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि मुसलमानांना न दुखावणं, हे सुनील तटकरे यांच्या लक्षात येईल. आता सुनील तटकरे यांना मोदी खरोखर काय करतायत, भाजप खरोखर काय करतोय, हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. बघा, त्यांच्या असं लक्षात येईल, 2 दिवसापूर्वी मोदी असं म्हणाले की अमेरिकेचे अध्यक्ष बायोडेन यांनी भारताच्या संस्कृतीविषयी संस्मरणीय, संग्राह्य अशा ज्या जुन्या प्राचीन वस्तू अमेरिकेच्या वस्तुसंग्रहालयात आहेत, जपून ठेवलेल्या आहेत, सुरक्षित आहेत, अशा 300 वस्तू गेल्या काही वर्षात बायोडेन यांनी भारताला परत केलेल्या आहेत. 300 वस्तू ज्या आत्तापर्यंत अमेरिकेकडे होत्या, कोणाला त्या परत आणाव्या असं वाटलं नाही, पण मोदी आल्यानंतर बायोडेन यांनी त्या परत केल्या. आणि मग मोदींचं एक वाक्य लक्षात ठेवा, ते खरगे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, सुनील तटकरे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या पूर्वजांविषयी अभिमान बाळगता तेव्हा त्या पूर्वजांशी संबंधित असलेल्या प्रत्येक वस्तूविषयी इतरांना सुद्धा आदर वाटतो. मी याच्यात आता बायोडेन यांनी ज्या वस्तू परत केल्या 300, त्या भारताचा आता त्या परत केल्या तर भारत त्या सुरक्षित ठेवेल, कारण मोदींचं सरकार आहे. या कशाला पाहिजे, या हिंदू संस्कृतीशी संबंधित असलेल्या वस्तू नकोच आपल्याला, असं हे सरकार म्हणणार नाही, अशी बायोडेन यांना खात्री पटली. म्हणून त्यांनी त्या वस्तू हस्तांतरित केल्या, आपल्याला दिल्या. असं त्याच्यातून मोठा अर्थ, छोट्या छोट्या घटना घडतात ना, त्याच्यातून मोठे अर्थ काढायचे असतात. तो मी अर्थ काढलेला असा आहे की आपली ही महत्त्वाच्या वस्तू जशा अमेरिकेकडे होत्या की नाही, त्या भारताकडे नव्हत्या. तसा आपला जो राष्ट्रवाद आहे, आपलं जे हिंदुत्व आहे, हे सुद्धा गायब आहे. आणि त्यामुळे जग हिंदूंना किंमत देत नाही. ज्या लोकसमूहाला स्वतःचा राष्ट्रवाद नाही, जे वातावरणात धुळीचे कण असतात तसे असंघटित आणि विखुरलेले आहेत, त्यांना समाजात मान मिळत नाही, लोकांमध्ये मान मिळत नाही, राष्ट्रांमध्ये मान मिळत नाही. त्यामुळे जेव्हा मी हिंदू आहे, हिंदुत्व हे माझं प्राणासारखं आहे आणि माझा राष्ट्रवाद हिंदू राष्ट्रवाद असं हिंदू म्हणतील, त्याला जगसुद्धा हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणेल. आणि मग संयुक्त राष्ट्रसंघ म्हणेल की अहो, मग तुम्ही तुमचं राष्ट्र का नाही स्थापन करत. तर बायोडेन यांनी 300 वस्तू ज्या परत केल्या, त्याच्यातून हा अर्थ आहे की आपल्याला आपलं गेलेलं, काँग्रेस संस्कृतीनं घालवलेलं हिंदुत्व जर परत मिळवायचं असेल तर आपण हिंदू आहोत हे अभिमानानं म्हटलं पाहिजे. हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदुत्व हे हा माझा श्वास आहे असं आपण म्हटलं पाहिजे. म्हणजे जगसुद्धा तसं म्हणायला लागेल. आता मोदी आणखीन काय म्हणाले, मन की बात परवा म्हणाले पहा, हिंदुत्व हे काय आहे थोडक्यात सांगतो. मोदी म्हणाले, मी मन की बात जेव्हा सांगतो त्यावेळेला मला देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतल्यासारखं वाटतं. कोणाला उद्देशून मोदी मन की बात सांगतात? सगळ्या भारतीयांना उद्देशून. तेव्हा हिंदुत्वामध्ये सुनील तटकरे लक्षात ठेवा, लपवण्यासारखं काही नाही. तुम्ही देवळात जाता त्यात काही लपवत नाही. देवासमोर पूर्णपणे तुम्ही शरणार्थी असता, नतमस्तक होता. तसं हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान आहे. तळागाळापर्यंत माणूस त्याच्यामध्ये देव आहे असं हिंदुत्व मानतं. आत्मा अमर आहे आणि सगळ्यांचा आत्मा सारखा आहे असं हिंदू तत्त्वज्ञान मानतं. तर हे मोदींच्या एकेका वाक्यातून
मोदी हे फार सूचक बोलतात काही वेळा. आता काल पुण्यात ते दूरस्थ पद्धतीनं त्यांनी काही योजनांचं उद्घाटन केलं तेव्हा ते म्हणाले मेट्रोचा प्रकल्पाच्या विषयात बोलताना ते म्हणाले की यापूर्वीच्या सरकारनं मेट्रोचा एक खांबसुद्धा उभा केला नव्हता. तो आम्ही केला, आम्ही तुम्हाला मेट्रो चालू करून दाखवली. तर एक खांबसुद्धा उभा केला नव्हता म्हणजे काय? खांब म्हणजे स्थिरता आहे आणि मेट्रो म्हणजे गतिमानता आहे. तेव्हा हिंदुत्वाला धरून तुम्ही जर राज्यकारभार कराल तर त्याच्यात स्थिरता आहे आणि गतिमानता सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही मागे पडणार नाही. तुम्ही विकसित भारताचं स्वप्न 2047पर्यंत पूर्ण कराल असं मोदींना सुचवायचं आहे. आणि ते मी तुम्हाला या मल्लिकार्जुन खरगे यांना जी भोवळ आली त्यानिमित्तानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.